पुण्यातील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये महाराष्ट्राला हादरवणारी माहिती समोर आली आहे। पार्थ पवार यांच्या सहभागाचा पुरावा असल्याचा आरोप करण्यात आलाय। पार्थ पवार यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं होतं। 1 जून 2021 ला लिहिलेलं पत्र आता विजय कुंभार यांच्या हाती लागलेलं आहे। 4 वर्षांपासून पार्थ पवार जमिनीसाठी पाठपुरावा करत होते। पार्थ पवार यांनीच अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात पत्र देखील लिहिलं। वतनदारांच्या वारसांच्या नावे जमीन करण्याची मागणी केली। त्यामुळे पार्थ पवार गेल्या 4 वर्षांपासून या जमिनीवर डोळा ठेवून होते का असा प्रश्न उपस्थित होतोय। कुंभार यांच्याकडे पार्थ यांच्या जमीन प्रकरणामधील सहभागाचा पुरावा आहे। त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी बातमी आणि या संपूर्ण प्रकरणाला आता यामुळे नववळण मिळण्याची देखील शक्यता आहे। त्या दृष्टीने आता पोलिसांचा तपास होतो का हे देखील पाहावं लागेल। मात्र पार्थ पवार यांच्या सहभागाचा थेट पुरावा असल्याचा देखील आरोप आता केला जातोय। पार्थ पवारांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं होतं। 1 जून 2021 ला लिहिलेलं पत्र विजय कुंभार यांच्या हाती लागलेलं आहे। गेल्या 4 वर्षांपासून पार्थ पवार या जमिनीसाठी पाठपुरावा करत होते, हे देखील आता या पत्राच्या माध्यमातून उघड झालेलं आहे। दुसरीकडे वतनदारांच्या वारसांच्या नावावर ही जमीन करावी अशी देखील मागणी गेल्या 4 वर्षांपासून सातत्यानं पार्थ पवार यांच्या माध्यमातून होत होती का असं देखील सवाल आता यामुळे उपस्थित होतोय। कारण हे पत्र आता विजय कुंभार यांच्या हाती लागलेलं आहे। गेल्या 4 वर्षांपासून पार्थ पवार या जमिनीवर डोळा ठेवून होते का? कुंभार यांच्याकडे पार्थ यांच्या या जमीन प्रकरणामध्ये सहभागाचा हा महत्त्वाचा आणि तितकाच मोठा पुरावा लागलेला आहे।